नमस्कार. आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंताच्या भक्तीचे भगवत प्राप्ती रूपी महान फल असूनही त्याच्या साधनामध्ये काही कठीण नाही. त्याचे साधन फारच सुगम आहे. हीच गोष्ट दाखविण्यासाठी भगवंत म्हणतात. श्लोक 26. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः. श्लोकाचा अर्थ, जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. या पदाच्या द्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की कोणत्याही वर्णाचा, आश्रमाचा व जातीचा कोणीही मनुष्य मला पत्र, पुष्प, फल, जल इत्यादी अर्पण करू शकतो. बल, रूप, धन, आयु, जात, गुण व विद्या इत्यादींमुळे माझी कुणाविषयीही भेदबुद्धी नाही. अर्पण करण्याचा भाव हा विदुर व शबरी इत्यादींच्या प्रमाणे पूर्णपणे शुद्ध व प्रेमपूर्ण नक्कीच असावा. येथे पत्र, पुष्प, फल आणि जल यांचे नाव घेऊन असे दाखविले आहे की जी वस्तू सामान्य मनुष्यांना परिश्रम, हिंसा व खर्च यांच्याशिवाय विनासायास मिळू शकते, अशी कोणतीही वस्तू भगवंताला अर्पण करता येते. भगवंत पूर्ण काम असल्यामुळे त्यांना वस्तूची नव्हे तर फक्त प्रेमाचीच भूक असते. माझ्यासारख्या सामान्यातील सामान्य मनुष्याने अर्पण केलेली लहानात लहान वस्तू ही भगवंत आनंदाने स्वीकार करतात. ही त्यांची किती मोठी महत्ता आहे. या भावनेने भावित होऊन प्रेमविभल चित्ताने कोणतीही वस्तू भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्तीने भगवंताला अर्पण करणे होय. जेव्हा भक्ताचा भगवंताला अर्पण करण्याचा भाव खूप अधिक वाढतो, तेव्हा तो स्वतःला विसरून जातो. भगवानही भक्तांच्या प्रेमामध्ये इतके मस्त होतात की स्वतः आपल्याला विसरून जातात. प्रेमाच्या अधिक्यामुळे भक्ताला एवढीही शुद्ध राहत नाही की मी काय देत आहे. तेव्हा भगवंतालाही याचे भान राहत नाही की मी काय खात आहे. ज्याचे अंतःकरण शुद्ध असेल त्याला प्रयतात्मा म्हणतात. या पदाचा प्रयोग करून भगवंताने असे दाखविले आहे की जर अर्पण करणाऱ्याचा भाव शुद्ध नसेल तर बाहेरून वाटेल तितक्या औपचारिकपणे व वाटेल तितकी उत्तमातील उत्तम सामग्री मला अर्पण केली तरी मी तिचा कधी स्वीकार करत नाही. मी दुर्योधनाचे निमंत्रण नाकारून शुद्ध भाव असल्यामुळे विदुराच्या घरी जाऊन प्रेमाने भोजन केले. सुदामाच्या पोह्यांचा मोठ्या आवडीने आस्वाद घेतला. द्रौपदीच्या पातेल्यातील उरलेली पाने खाऊन संपूर्ण विश्वाला तृप्त केले. गजेंद्राने अर्पण केलेले पुष्प मी स्वतः जाऊन स्वीकारले व शबरीच्या झोपडीत जाऊन तिने दिलेली फळे खाल्ली आणि रंतीदेवाचे जल स्वीकारून त्याला कृतार्थ केले. अशा प्रकारे प्रत्येक भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेली वस्तू मी आनंदाने स्वीकारतो. पत्र, पुष्प इत्यादी कोणतीही वस्तू जी प्रेमाने अर्पण केली जाते तिला भक्त्युपहृत म्हणतात. या शब्दाचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की प्रेमाविना दिलेली वस्तू मी स्वीकारत नाही. जेथे प्रेम असते आणि ज्याला मला वस्तू अर्पण करण्यामध्ये व ती मी स्वीकारण्यामध्ये खरा आनंद होतो, येथे त्या भक्ताने दिलेली वस्तू स्वीकारण्यात काय बरे अडचण.
पुण्यमयी व्रजगोपीच्या घराप्रमाणेच मी त्या भक्तांच्या घरात घुसून त्यांची सामग्री खाऊन टाकतो. वस्तुतः मी प्रेमाचा भुकेला आहे, वस्तूंचा नव्हे. अहम व अशनामी यांच्या प्रयोगाद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की अशा प्रकारे शुद्ध भावनेने प्रेमपूर्वक समर्पण केलेली वस्तू मी स्वतः त्या भक्तासमोर प्रत्यक्ष प्रकट होऊन खातो. अर्थात जेव्हा मनुष्यादीच्या रूपात अवतीर्ण होऊन मी जगात संचार करतो तेव्हा त्या रूपात तेथे जाऊन आणि इतर वेळी त्या भक्ताच्या इच्छेनुसार असलेल्या रूपात प्रकट होऊन त्याने दिलेली वस्तू ग्रहण करून मी त्याला कृतार्थ करतो. अशा प्रकारे आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.